या सगळ्या प्रशासन आणि कारभारामध्ये जे प्रवासी संघटना आहेत त्यांचं काही म्हणणं आहे का? त्यांचं म्हणणं बोलव, हे पीआरओची मंडळी आहे, त्यांच्या कामाबद्दल आदर आहे. कधीतरी तुम्ही प्रवासी संघटनेला चहासाठी तरी बोलवता का हो? महिन्यातून 6 महिन्यातून एकदा जरा चहाला बोलवा, त्यांच्याबरोबर बसा, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. मला माहित नाही होतं की नाही, मी हे विचारणार आहे सिद्धेश देसाई यांना. देसाईजी, माझा तुम्हाला एक साधा प्रश्न आहे. रेल्वे मंत्री वगैरे सोडून द्या, पण हे जी पीआरओ, तिकडचे आणखी स्थानिक काय रेल्वे मंडळ अधिकारी वगैरे यांच्याबरोबर काही संपर्क असता, संपर्क संवाद असतो तुमचा? प्रसन्न, इकडे आलेल्यांपैकी आणि जेवढे चेहरे तुम्ही मगातपासून दाखवले हो, त्याच्यामधले नेहमी प्रवास करणारा मी तुमच्या समोर बसलेलो आहे. मी कळव्यात राहतो, त्यामुळे हे जे सगळे प्रश्न आहेत हो, त्याबद्दल मी गेले 15 वर्ष काम करतोय रेल्वेच्या विरोधात. बरं, मुंबई रेल प्रवाही संघ आमचा 30 वर्ष जुने आहे आणि ह्या प्रश्नावर आम्ही वारंवार चर्चा केलेली आहे. बरं, आम्ही डीआरएम कडे भेटलेलो आहे, जीएम कडे भेटलेलो आहे, रेल्वे बोर्डला आम्ही पत्र लिहिले आहेत, रेल्वे मंत्र्यांना भेटलेलो आहोत, सीएम ना पत्र लिहिलेलं आहे. इव्हन सगळे जे नेते आहेत त्या सगळ्यांना ही सगळी परिस्थिती माहिती आहे. बरं, कळवाच्या पुढे मी परत स्पेसिफिकली सांगतो, दिवा ते कळवा हा जो स्पॉट आहे हा डेट ट्रॅक म्हणून आम्ही गेले 15 वर्ष नाव दिलेलं आहे. त्याचं कारण हे की इकडे जी प्रचंड लोकसंख्या वाढलेली आहे ती मध्यमवर्गीय आहे आणि त्यांना रेल्वेशिवाय पर्याय नाही. बरोबर आहे. आणि तुम्ही विचार नाही करणार, कळव्यापर्यंत सकाळच्या वेळेला डोंबिवलीवरून जी ट्रेन येते 3600 ही लोकलची क्षमता असते, 6500च्या वर त्याच्यामध्ये माणसं असतात. मुंगी सुद्धा शिरणार नाही एवढी कळव्यापर्यंत येईपर्यंत ही झालेली असतं. आज जी घटना झाली आहे त्याचं मी तुम्हाला डेट सकट सांगतो. फेब्रुवारीमध्ये माझे सहकारी आहेत आनंद पाटील यांनी याच्याबद्दल आम्ही त्यांना सूचना केली होती डीआरएमना की कळव्याच्या पुढे जो कर्व आहे, जे आता रफिक साहेबांनी पण सांगितलं, तिकडे रेल्वे झुकते. याचं कारण असं आहे की जेव्हा तुमची क्षमता, कारण ह्याच्या सगळ्या जे मापक ज्यांनी सांगितलेली आहेत ती 3600 ह्या आकड्यासाठी आहेत, पण ही आकडे जेव्हा दुप्पट होतात ना तेव्हा सगळी परिस्थिती भयानक बनते. पण मग ही सगळी आकडेवारी, ह्या डिटेल्स तुम्ही जसं रेल्वेच्या संबंधितांना सांगता तसं तिकडचे जे लोकप्रतिनिधी आहेत, जे जास्त हक्काचे आहेत, आमदार खासदार वगैरे कोण मंडळी असतील ती, त्यांना नाही सांगत तुम्ही? हे आश्चर्यकारक आहे, कारण कळवा ऐरोली हा जो सगळ्यात महत्वाचा जो प्रकल्प आहे हा तिकडचे जे स्थानिक जे आहेत त्यांच्यामुळेच थांबलेला आहे. आज मला तेच सांगायचंय की कुठेतरी राजकारण थांबलं पाहिजे. आजही आता सुद्धा राजकारण चालू आहे. मला खरंच म्हणजे मला इथे यायचं नव्हतं, कारण एल्फिस्टनला जेव्हा झालं होतं, मी बरोबर 1 आठवड्या अगोदरचं माझं ट्विट आहे, मी 1 आठवडा अगोदर सांगितलं होतं. आजची घटना जी झालेली आहे ती फेब्रुवारीला आम्ही सांगितली होती. मार्चमध्ये आम्हाला सिनियर डीसीएमचं लेटर आहे की आम्ही याच्यावर आम्ही केलेलं काही गरज नाही म्हणून, काही गरज नाही असं आम्हाला लिहून दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे हे सगळं आम्हाला माहिती आहे, उद्या काय होणार हे पण मी तुम्हाला सांगू शकतो, आज कुठे होणार ऍक्सिडेंट हे पण सांगू शकतो. पण आमचं दुर्दैव असं आहे की आम्हाला ऐकणारं कोणी नाही. मला या निमित्तानं कळू द्या, कुठे तुम्हाला कुठे वाटतं आणखी पुढचा स्पॉट कुठला आहे? रेकॉर्ड होऊ द्या, कार्यक्रमात रेकॉर्ड होऊ द्या. आज जे महत्वाचे जे स्पॉट आहेत तुम्ही जर बघाल ना तर कल्याणला जे अपघात होतात त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे कल्याणला कुठच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन येणार हेच माहित नसतं. कल्याणला जेव्हा मेल एक्सप्रेस येते ना तेव्हा अक्षरशः कचऱ्याप्रमाणे मुंबई लोकल बाजूला टाकण्यात येतात आणि त्या मेल एक्सप्रेस सोडण्यात येतात. त्यासाठी तुमची कुठच्या नंबरवर येणार आहे ट्रेन हे सांगत नाहीत. जेव्हा ट्रेन येते तेव्हा अनाऊन्स करतात. मग सगळे जे प्रवासी आहेत त्यांना पर्याय नसतो म्हणून ते ट्रॅक क्रॉस करून जातात आणि तिकडे अपघात होतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे मी तुम्हाला म्हणालो, ठाण्याच्या पुढे ठाणा, कळवा, मुंब्रा आणि दिवा इकडे प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. आणि जे मगाशी जे सांगितलं ना की जे 2 ट्रॅक झाले, मी दुर्दैवाने सांगतो की आमची जी मागणी होती, आम्हाला दरवेळी सांगण्यात येतं की दिवा ठाणे तुमचं झालं ना नवीन 2 ट्रॅक की आम्ही तुमच्यासाठी ट्रेन चालू करू. आणि इनॉग्रेशनच्या वेळी माननीय पंतप्रधानांनी 110 लोकल हे घोषणा केलेली होती, घोषणा सुद्धा केली होती. पण डीआरएमनी त्याच्यानंतर अनेक बदल घडवले आणि जे ट्रॅक 1, 2, 3, 4 कुर्ला ते कल्याण हे जे ट्रॅक आहेत हे फक्त लोकलसाठी असताना तिकडे सुद्धा मेल एक्सप्रेस घुसवण्यात आलेले आहेत. त्यानंतर अनेक वंदे भारत चालू झाल्या, त्यानंतर अनेक एक्सप्रेस चालू झाल्या. अवधूत वाघ, आता काय करायचं? अवधूत वाघ, बाकीचे चला अविनाश जाधव मनसेचे, त्यांना तुमच्यावर टीकाच करायची आहे, या माणसाचं काय करायचं? नाही, मला 2 मुद्दे मांडायचे आहेत आणि मी जे आता सिद्धेश बोलले आहे त्याला मी सपोर्टच करणार आहे. फक्त 2 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा सेंट्रिपेटल फोर्सचा येतो. ज्यावेळी रेल्वे ज्यावेळी जोरात जाते आणि टर्नवर जाते तर mv²/r ह्या स्पीडने याने तो फोर्स येतो. त्यामुळे जर दारावर एखादा मनुष्य लटकला असेल आणि टर्न मारत असेल त्यावेळी तो जोराने एका मोठ्या फोर्सने बाहेर ढकलला जाणार आहे. आणि ते जे म्हणाले की ह्याच्यामध्ये एम हा मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे, ज्यावेळी दुप्पट वजन होतं त्यावेळी दुप्पट तो फोर्स येणार, हे स्वाभाविक आहे. इथे कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे इंजिनिअरिंग पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि दुसरं एक तुम्हाला सांगतो की हे जे रेल्वेचे अधिकारी आहेत, अगदी जनरल मॅनेजर असू देत किंवा कोण, त्या कोणाचीही नाळ मुंबई बरोबर जोडलेली नाही. हे बधवार पार्क बरोबर आहे, अधिकाऱ्यांची नाळ नाही जोडली गेलेली. 1 मिनिट मला बोलू मला सांगा ना, पण मग तुमचे आमदार आणि खासदार कधी किती शेवटचं मला सांगा, तुमचे आमदार खासदार शेवटचं रेल्वे स्टेशनवरती भेटायला कधी गेले?
कधी शेवटचे त्यांची दृश्य बघितली? आपण हवं तर कार्यक्रम झाल्यानंतर दोघंही बसूया आणि तुमच्या स्थानिक, तुमच्या महायुतीच्या, महाविकास आघाडीच्या आमदार खासदारांचे ट्विटर आणि फेसबुक अकाउंट बघूया. आहे तयारी? पहिली गोष्ट अशी आहे की या रेल्वेमध्ये मुंबईमध्ये जे फलाटांचा प्रॉब्लेम झाला होता, ती मोनिका ज्यावेळी गेली होती त्यावेळी 2014ला तुम्हाला आठवेल, त्यावेळी या फलाटांची उंची वाढवण्यासाठी जो पहिला आंदोलनाचा कार्यक्रम घेतला तो किरीट सोमे यांनी घेतलेला आहे. त्यामुळे आमचे आमदार किती गेले आणि आमचे खासदार किती गेले हा प्रश्न तिकडे बेदखल होतो. प्रश्न आपला आहे की हा प्रश्न जो रेल्वेचा आहे तो कसा सोडवायचा, हा पॉलिटिकल करण्याचा विषय नाहीये, हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे.